नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे दीपस्तंभ मनबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आणि आपण रोजच्या रोज काही महत्त्वाचे जे करंटचे टॉपिक आहेत ते आपण आपल्या दीपस्तंभ मनबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यातीलच आज द इंडियन एक्सप्रेस हा जो न्यूजपेपर आहे आणि इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये एक महत्त्वाचा शब्द जो समोर आला तो म्हणजे ॲटमॉस्फेरिक रिव्हर. आणि ॲटमॉस्फेरिक रिव्हर नक्की काय कॉन्सेप्ट आहे? येणाऱ्या राज्यसेवेच्या दृष्टीने किंवा UPSCचा अभ्यास जो करत असेल त्याच्यासाठी हा फार महत्त्वाचा शब्द आहे की आपण क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्रामध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो त्याच्यामध्ये खूप सारा म्हणजे आपण एक म्हणूया की वेगवेगळे गॅसेस असतील किंवा डस्ट पार्टिकल्स असतील, त्याच्यानंतर विंड्स असतील किंवा अजून काही आर्द्रता वगैरे, पर्जन्य, तापमान, अशा अनेक गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो. त्याच्यातच नक्की ॲटमॉस्फेरिक रिव्हर ही काय कॉन्सेप्ट आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक रिव्हरची ही जी बातमी आहे ही चर्चेसाठी का आली? कारण की एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेच्या काही भागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला, जोरदार वारे आणि वादळासारखी स्थिती निर्माण झाली. आणि या हवामानातील असामान्य स्थितीमागचं कारण जे होतं ते म्हणजे ॲटमॉस्फेरिक रिव्हर. आणि हवामानामध्ये बदल आणि वाढते अत्यंत हवामान घटनामुळे हे नैसर्गिक घटक आता खूप जास्त चर्चेमध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, ही ॲटमॉस्फेरिक रिव्हर ही जी कॉन्सेप्ट आहे, आता हवेमध्ये वाहणारे एक लांबट म्हणजे काय कॉन्सेप्ट माहिती आहे का? की आता बघा, उष्णकटिबंधीय महासागरांमधून आता सरळ सरळ हा जो प्रदेश आहे म्हणजे हा आहे इक्वेटोरियल झोन. त्यानंतर इकडे 23½ म्हणजे आपण याला कर्कवृत्त म्हणतो आणि इकडे 20 म्हणजे साऊथ हेमिस्फिअरमध्ये 23½ म्हणजे याच्या दरम्यानचा हा जो प्रदेश आहे, याच्या दरम्यानचा हा जो प्रदेश आहे याला आपण काय म्हणतो? ट्रॉपिकल झोन, किंवा आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो? उष्णकटिबंधीय प्रदेश. आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये काही प्रमाणामध्ये महासागरांनी व्यापलेला आहे तर काही कॉन्टिनेंटने व्यापलेला आहे. मग काही मेजर कॉन्टिनेंट आहेत, काही मायनर कॉन्टिनेंट आहेत, काही मायक्रो कॉन्टिनेंट आहेत. मग याच्यामध्ये काय आहे की अशा परिस्थितीच्या वेळेस मग जो कॉन्टिनेंट पार्ट आहे म्हणजे भूपट्ट आहे आणि तो प्रचंड प्रमाणामध्ये तापतोय. काय होतोय? प्रचंड प्रमाणामध्ये तापतोय. आणि विशेषतः त्या भागात असलेला महासागरीय प्रदेश जो आहे तिथे पाण्यावर अति तीव्र किरण पडल्यामुळे तिथे बाष्पधारण शक्ती तयार होते, बाष्प तयार होते, आर्द्रता तयार होते. आणि असे बाष्पयुक्त वारे जे आहेत, आता वारा शब्द आला म्हणजे काय आला की सरळ सरळ आपण एक लक्षात घ्या, वारा शब्द आला म्हणजे इथे आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की हाय टेम्परेचर इज इक्वल टू लो प्रेशर बेल्ट. लो टेम्परेचर इज इक्वल टू हाय प्रेशर बेल्ट आणि हाय प्रेशर बेल्ट टू लो प्रेशर बेल्ट. म्हणजे वारे केव्हा वाहतात? हाय प्रेशर बेल्ट टू लो प्रेशर बेल्ट. मग हा जो इक्वेटोरियल भाग आहे, हा जो इक्वेटोरियल प्रदेश आहे, मग या भागामध्ये जर बघितलं तर समुद्रीय भागाकडे कॉन्टिनेंटपेक्षा टेम्परेचर काय असते? जास्त असते. मग आता समजा सरळ सरळ हा एक कॉन्टिनेंटचा प्रदेश आहे आणि इकडे हा समुद्रीय प्रदेश आहे. मग इथे हाय प्रेशर बेल्ट क्रिएट होतो, इकडे लो प्रेशर बेल्ट. आणि मग हे बाष्पयुक्त वारे जे आहेत, हे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी कुठे व्हायला लागतात? त्या कॉन्टिनेंटकडे व्हायला लागतात, त्या किनारपट्टीकडे व्हायला लागतात. मग या ठिकाणी ही ॲटमॉस्फेरिक रिव्हर जी कॉन्सेप्ट आहे हे काय म्हणतो की ज्या पद्धतीने आता बाष्पयुक्त वारे जे आहेत ते भूपट्टाकडे एक पूर्ण वाफेचा जो पट्टा आहे तो कुठे व्हायला लागतो? किनारपट्टीकडे किंवा त्या भूपट्टाकडे. आणि विशेषतः ते जे वाफेसारखं बाष्पयुक्त जे मोठी लाट आहे
ते अगदी नदीसारखं, म्हणजे मी तर तुम्हाला एक सांगेल, गोदावरी नदीच्या 3 पट, आलं लक्षात, एवढा वाफेचा पट्टा, एवढा पाणी घेऊन हा कुठे वाहतोय, त्या भूपट्टाकडे वाहतोय. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं, आता त्याला जर असे अडथळे प्राप्त झाले तर ह्या भागामध्ये काय घडून येईल, ओरोग्राफिक घडून येईल. काय घडून येईल, ओरोग्राफिक. म्हणजे आपण याला काय म्हणूया, प्रतिरोध घडून येईल. आणि जिथे अशी परिस्थिती निर्माण झाली तिथे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस होईल. म्हणजे आपण त्या ठिकाणी मग खूप सारे दुष्परिणाम, भूस्खलन वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टींना, मग त्याच्या पण श्रेण्या पडलेल्या आहेत. श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3, श्रेणी 4 आणि श्रेणी 5. म्हणजे असे 5 श्रेण्यांमध्ये त्याची विभागणी झालेली आहे. तर या ठिकाणी आपण या ज्या कॉन्सेप्ट आहेत ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये पायनॅपल एक्सप्रेस, ओके, हवाईपासून तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस या ॲटमॉस्फेरिक रेनमुळे झालेला आहे. तर मित्रांनो, आता याचं नक्की वैशिष्ट्य काय आहे, तर साधारणतः 1600 किलोमीटर पर्यंत याची आपल्याला रुंदी म्हणजे लांबी पाहायला मिळालेली आहे. आणि 400 ते 600 किलोमीटर ओलसर वाफेची आपल्याला रुंदी पाहायला मिळालेली आहे. म्हणजे आता या अमेरिकेच्या मिसिसिपी नदी, म्हणजे त्या ठिकाणी घडलं म्हणून उदाहरण हे मिसिसिपीचं आहे. आणि तीच घटना जर गंगा ड्रेनेज सिस्टीम मध्ये घडली असती तर आपण गंगेचं उदाहरण दिलं असतं. म्हणून हे मिसिसिपी असं काही कारण नाहीये. ओके, तर नदीच्या प्रवाहा एवढी कधी कधी म्हणजे त्याच्या 15 पट या ठिकाणी अधिक वाफ वाहून हे ॲटमॉस्फेरिक रिव्हर वाहून नेते. आणि मित्रांनो, याच्या ज्या 5 श्रेण्या आहेत त्या 5 श्रेण्यांमधली पहिली श्रेणी जर असेल ती कमजोर, मग पावसामुळे शेतीच उपयोगी किंवा दुष्काळ असेल तर त्या परिस्थितीमध्ये फायदा होतो. श्रेणी 2 जी आहे मध्यम आहे आणि पाणी साठ्याच्या पुनर्भरणास उपयुक्त असते, परंतु स्थानिक पूर शक्य होतो. श्रेणी नंबर 3 जी आहे या ठिकाणी मजबूत आणि विशेषतः जर सांगायचं झालं तर फायदेशीर आणि धोकादायक दोन्ही, म्हणजे फायदेशीर पण आणि धोकादायक किंवा पुराचा पण धोका निर्माण होऊ शकतो. श्रेणी 4 जी आहे तीव्र आहे, प्रामुख्याने धोकादायक, नदीला पूर पातळी वाढू शकते. आणि श्रेणी नंबर जी 5 आहे तर श्रेणी नंबर 5 अत्यंत तीव्र आहे आणि या ठिकाणी प्रचंड पाऊस किंवा भूस्खलन मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि विशेषतः आपण याचं उदाहरणही सांगू शकतो, कारण की 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये, आता तुम्ही ते केदारनाथची घटना पण ऐकली असेल, तर त्या भागामध्ये ॲटमॉस्फेरिक रिव्हर म्हणजे वातावरणात म्हणजे विशिष्ट उंचीवर या ठिकाणी प्रचंड वाफेची लाट, म्हणजे रिव्हर म्हणूया आपण तिला, आणि तिच्या मार्गात जेव्हा तो पर्वत आला मग त्या ठिकाणी काय होतं, तिथं प्रेशर क्रिएट होतो. म्हणजे आपण अगदी एक एक्झाम्पल म्हणजे कसं देऊ शकतो माहितीये का तुम्हाला, की ओरोग्राफिक प्रेसिपिटेशनचं एक्झाम्पल देऊ शकतो मी तुम्हाला. आता समजा आपलं असा हा पर्वत आहे समजा, ओके, आणि त्या ठिकाणी हे वाफेला घेऊन, बाष्पाला घेऊन येणारे बाष्पयुक्त जे वारे आहेत प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाहून नेत आहेत समजा. आणि इथं काय होतंय, हा पर्वत आडवा होतोय आणि मग इथं काय होईल, प्रेशर क्रिएट होईल, म्हणजे इथं दाब तयार होईल. काय होईल, दाब तयार होईल. आणि मग या ठिकाणी हा भाग उचलला जातोय, नंतर इथं बाष्प संतृप्त परिस्थिती तयार होते, बाष्प संतृप्त परिस्थिती तयार होते आणि मग इथे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रेसिपिटेशन होतंय. काय होतंय, प्रचंड प्रमाणामध्ये प्रेसिपिटेशन होतंय. आणि हे प्रेसिपिटेशन जेव्हा होतंय तर त्यावेळेस मग भूस्खलन होतंय, हिमस्खलन होतंय आणि नद्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पूर येतोय, नद्या दिशा बदलत आहेत आणि नद्यांनी जर दिशा बदलली तिथं आर्थिक हानी होते, जीवितहानी होते. अशा अनेक घटना यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे डोंगर भागामध्ये किंवा हिवाळ्यातील हिमसाठा वाढून पाणी साठ्यात मदत करतोय. मध्यम अक्षांश 90% पाण्याची वाहतूक याच्यामुळे होते आणि जमिनीवर आदळल्यावर अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे कमी वेळेमध्ये पडतो आणि पूरजन्य निर्माण परिस्थिती होते. आणि भारतामधील ॲटमॉस्फेरिक जो म्हणजे रिव्हर आहे
या घटनांचे विश्लेषण 1951 ते 2020 दरम्यान जर बघितलं तर भारतात 596 प्रमुख ॲटमॉस्फेरिक रिव्हरच्या घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। यापैकी 95% घटना या जून ते सप्टेंबरमध्ये होतात। का बरं जून ते सप्टेंबरमध्ये होतात? कारण की एक लक्षात घ्या, हा आपला जो कॉन्टिनेंट पार्ट आहे, आता या ठिकाणी साधारणतः 1 जूनला मान्सूनचं काय होतं, आगमन होतं आणि 1 जून, जुलै, ऑगस्ट आणि या भागामध्ये सप्टेंबर, साधारणतः 15 जुलै, आलं लक्षात, 15 जुलैपर्यंत या भागामध्ये पावसाचं आगमन होतं आणि 1 सप्टेंबरला इथून तो विड्रॉ व्हायला लागतो, डिसेंबरला इकडे विड्रॉ होतो। म्हणजे हा जो आहे मान्सूनचा विस्फोट म्हणजे 15 जुलै, मान्सूनचा विस्फोट म्हणजे 15 जुलै, म्हणजे भारतात संपूर्ण हा मान्सून व्हायला लागतो। म्हणजे जून ते जुलैमध्ये मान्सूनचं आगमन आहे आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबरला तो विड्रॉ होतो। या कालखंडामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जास्त करून तीव्रता कधी असते तर जून ते सप्टेंबरमध्ये। त्यावेळेस काय असते, ही कॉन्टिनेंट खूप तापलेली असते आणि त्याच्यामुळे इकडे लो प्रेशर बेल्ट तयार झालेला असतो आणि म्हणून उष्णकटिबंधीय प्रदेशातील समुद्रीय प्रदेशाकडनं हे वाफांनी किंवा बाष्पयुक्त वारे हे या ठिकाणी वाहतात आणि त्या भागामध्ये पाऊस पडत असतात। मग अशा काही घटना ज्या आहेत 1985 ते 2020च्या कालावधीत ज्या घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 70% महापूर घटनांशी संबंधित ॲटमॉस्फेरिक रिव्हर आहे। ओके, त्याच्यामध्ये 2013चा उत्तराखंडचा जो पूर होता, नंतर 2018 मध्ये केरळमध्ये, 2007 मध्ये दक्षिण आशियामध्ये पूर आला। तर मित्रांनो, अशा खूप साऱ्या उदाहरणं देखील आपण देऊ शकतो। तर ॲटमॉस्फेरिक रिव्हर ही इंडियन ड्रेनेज सिस्टीम किंवा वर्ल्ड ड्रेनेज सिस्टीम किंवा आपण म्हणूया ड्रेनेज सिस्टीमशी संबंधित विषय नाहीये, हा क्लायमेटॉलॉजीशी संबंधित विषय आहे। ओके, म्हणून ही कॉन्सेप्ट आपल्याला समजावी म्हणून दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, मी इथेच थांबतो। धन्यवाद। नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण देत जाऊ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।